पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अगाये वैकुंठ नायका अगाये त्रैलोक्य तारका अगा जनार्दना जगव्यापका अगा पाळका भक्ताचिया अगाये वसुदेव देवकी नंदना अगाये गोपिका रमणा अगा बळीबंधा वामना अगा निधाना गुणनिधी अगाये द्रौपदी बांधवा अगाये सखया पांडवा अगा जीवाची जीवा अगा माधवा मधुसूदना अगा महेश्वरा महाराजा अगा श्रीहरी गरुडध्वजा अगा सुंदरा सहस्रभुजा पारमी तुझा कायवर्णू अगा अंबऋषी परंपरा निरालंबा निर्विकारा अगा गोवर्धन धरणीधरा अगा माहेरा दिनाचिया अगा धर्मराया धर्मशिळा अगा कृपा सिंधू कृपाळा अगा प्रेमाचिया कल्लोळा सकळ कळा प्रवीणा अगा चतुरा सुजाणा मधुरा गिरा सुलक्षणा अगा उदारा असुरमर्दना राखे शरणा तुकया बंधो अगाये वसुदेव देवकी नंदना अगाये गोपिका रमणा अगा बळीबंधा वामना अगा निधाना गुणनिधी संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे लहान बंधू कान्होबाराय या अभंगातून भगवंताची स्तुती करतात। अभंग चौकडी आहे, 7 चरणाचा आहे आणि या अभंगातून कान्होबारायांनी देवाची केलेली जी स्तुती आहे त्या स्तुतीचं आपलं चिंतन सुरू आहे। 3 चरणाचं चिंतन आपलं झालेलं आहे। अतिशय गोड स्तुती कान्होबाराय करतात। कान्होबाराय म्हणतात अगाये वैकुंठ नायका, ते आगा माधवा मधुसूदनापर्यंत मागच्या 2 प्रवचनामध्ये आपण याचं चिंतन केलेलं आहे। आज पुढच्या चरणाचं चिंतन करायचं आहे। कान्होबाराय म्हणतात अगा महेश्वरा महाराजा अगा श्रीहरी गरुडध्वजा अगा सुंदरा सहस्रभुजा पारमी तुझा कायवर्णू अगा महेश्वरा महाराजा। पांडुरंगाची स्तुती करत असताना महेश्वरा म्हणतात। पांडुरंगाला महेश्वरा, महेश्वर, महाईश्वर म्हणजेच महेश्वर। दीर्घादेश स्वर संधी होऊन नाही, महाईश्वर गुणादेश स्वर संधी होऊन महेश्वर अशा प्रकारचा सामासिक शब्द तयार झालेला आहे। महा म्हणजे मोठा आणि ईश्वर म्हणजे मालक, नियामक, स्वामी, सगळ्यांचं नियमन करणारा, या सगळ्या जगाचं नियमन करणारा कोण आहे? पांडुरंग आहे। पांडुरंग जग निर्माण करतो। पांडुरंगाने सगळी पंचभूता निर्माण केली आणि पांडुरंगाने जशी आज्ञा दिली तसंच सगळे आपल्या आपल्या ठिकाणी स्थिर राहून किंवा भगवंताची जशी आज्ञा आहे त्या आज्ञेप्रमाणे सगळं आपलं आपलं कार्य करतात। पर्वत, हिमालयासारखे मोठे मोठे पर्वत देवानेच निर्माण केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एका जागेवर बसायचं, हलायचं नाही। ते जर लागले हलायला, ठेवायला लागले, ते त्यांच्या जर मनात आलं पर्वताच्या, जाऊ द्या हिमालयाचं, हिमालय इथून फार दूर आहे, ही भामचंद्र आहे, घोरडा आहे,
यांच्या मनात आलं की चला आपण आता आळंदीला प्रवचन चालू आहे, प्रवचनात जाऊ आपण. कसं होईल बरं पर्वत इकडे आल्यावर? पर्वत येऊ शकत नाहीत, कारण भगवंताची आज्ञा आहे की तुम्ही जागचं हलायचं नाही. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी. समुद्राने रेषा ओलांडायची नाही, समुद्राला रेषा ओढून दिलेली आहे, या रेषेच्या बाहेर जायचं नाही. माणसं नियम नाहीत पाळत. बाकीचे सगळे पंचभूतही देवाच्या आज्ञेमध्ये राहतात. वाऱ्याला सांगितलेलं आहे, वायूला अजिबात एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही एका जागेवर, म्हणून वारा अखंड वाहत राहतो. म्हणजे त्याच्या आज्ञे वाचून जगामध्ये काहीच होत नाही, अशी ज्याची सत्ता आहे. सगळ्यांचं नियमन तोच करतो. महेश्वर आहे तो, नियमन करणार आहे, सगळ्यांचं आज्ञेमध्ये ठेवणार आहे. किंवा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राहून सगळ्यांना प्रेरणा करून त्यांच्याकडून तसं कार्य करवणारा तो आहे, म्हणून महेश्वर. परमात्मा देव काय करतो? सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राहतो आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राहून त्या जीवाकडून त्याचं पूर्वीचं जसं कर्म आहे त्या कर्माला अनुसरून त्याच्याकडून नंतर क्रिया करवतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रमयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यंत्रारूढ अशा प्रकारचे जे जीव आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिर होऊन आपल्या मायेनं त्यांना प्रेरणा करून त्यांना असं फिरवीत राहतो. तोच सगळं हलवतोय, तोच सगळं हे करतोय, तोच सगळ्यांचं नियमन करतो, म्हणून त्याला महेश्वर अशा प्रकारचं म्हणतात. अगा महेश्वरा महाराजा. महाराजा इतर जे असतात ते राजे. काही मांडलिक राजे असतात, काही सार्वभौम राजे असतात, पण हे बाकीचे राजे असते, महाराजे नाही. या सगळ्या राजांचा राजा कोण आहे? पांडुरंग आहे. सार्वभौम राजा आहे. इतर राजे जे आहेत ते मांडलिक राजे आहेत, ते मर्यादित अशा प्रकारच्या भूमीचे राजे आहेत, मर्यादित क्षेत्राचे राजे आहेत. पण पांडुरंग सगळ्या ब्रह्मांडाचा नायक आहे, ब्रह्मांडाचा राजा आहे, त्रैलोक्याचा राजा आहे, म्हणून महाराजा. अगा महेश्वरा महाराजा. पांडुरंग राजा आहे, पंढरपूर पाटणी का महाराजा सार्वभौम. महाराज आहे तो, महाराज. अगा श्रीहरी गरुडध्वजा. पुढं कान्होबाराय वर्णन करतात की अरे देवा पांडुरंगा, अगा श्रीहरी. श्रीहरी म्हटलंय देवाला. काय म्हटलंय? श्रीहरी. श्रीहरी म्हणजे श्री आणि हरी असे दोन शब्द आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी आणि हरी म्हणजे हरण करणारा. म्हणजे काय? लक्ष्मीचं हरण करणारा. लक्ष्मीचं हरण करणारा. आणि तो लक्ष्मीचं का बरं हरण करतो? हरण शब्दाचा अर्थ हरण, हरिण नावाचा पशु नाही. तर जरा ऐकताना थोडंसं लक्ष देऊन ऐकत जावा, नाहीतर एकाने रामायण ऐकलं. मग रामायणामध्ये कथा येते कशाची? दंडकारण्यामध्ये असताना पंचवटीमधून रावणाने सीतेचं काय केलं? हरण केलं. एकदम दररोज रामायणाला जायचा, पण दररोज रामायणाला जायचं, पण रामायणाला गेल्यावर तो झोप घ्यायचा. तिथं गेल्यावर कथा सुरू झाली की लोकांना झोपा येतातच.
झोपायचा. मग कधी दुसऱ्याने असा चिमटा घेतला डवसलं की थोडासा तेवढा पुरता जागा व्हायचा. मग तेवढ्या पुरतं जागा झाला की त्याने ऐकलेलं की सीतेनं रावणानं सीतेचं काय केलं, हरण केलं. हरण नाही हरण केलं. ते ऐकलेलं त्यानं. मग सगळी ते रामायण संपलं, ती भंडारा झाला. पण त्याच्या ते डोक्यात राहिलं किंवा तेवढं ऐकलेलं की रावणाने सीतेचं हरण केलं म्हणतात असं ऐकलं होतं आपण. नंतर आपण झोपी गेलो, पण ते नेमकं त्या सीतेचं नंतर पुन्हा माणूस झालं का, मनुष्यातून झाली की नाही सीता, का हरणच राहिली असं त्यानं दुसऱ्याला विचारलं. कावे म्हणे ते रावणाने सीतेचं हरण केलं होतं, मग ती पुन्हा सीता झाली का नाही, का ती हरणच राहिलं. तर तसं इथं हरण शब्दाचा अर्थ पशु असा नाही, ते हरिण आहे, हरण नाही. पण मराठीमध्ये हरण म्हणतात बोलताना असं भाषेमध्ये. हरण म्हणजे चोरणं, आपल्याकडे आकर्षित करून घेणं, हिरावून घेणं, याला हरण म्हणतात. जसं अर्जुनाने सुभद्रेचं काय केलं, हरण केलं. भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं काय केलं, हरण केलं. तसं भगवंताला श्रीहरी म्हणतात. श्रीहरी का म्हणतात, तर यांनी स्त्रीचं हरण केलं. स्त्रीचं हरण, स्त्रीचं म्हणजे स्त्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मीच्या चित्ताचं हरण केलं. ज्यावेळेला समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनातून ज्यावेळेला आईसाहेब प्रगट झाल्या, झाली का कथा पाठीमाग आपली? झाली ना कथा? मग कितीतरी देव होते, ब्रह्मदेव होते, स्वर्गातला इंद्र होता, कितीतरी देव होते, सगळे इंद्र चंद्र सूर्य सगळे होते. पण कोणाच्याच गळ्यामध्ये लक्ष्मीनं काय केली नाही, वरमाला घातली नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही दोष लक्ष्मीला दिसायला लागला. आणि ज्या वेळेला भगवान विष्णूला पाहिलं, कुठलाच दोष नाही, निर्दोषम. आणि मग भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये माला घालण्याची तिला काय झाली, इच्छा झाली. भगवंताचं रूपच एवढं सुंदर होतं की ते भगवंताचं रूप पाहून सौंदर्याची खाण असलेली लक्ष्मी सुद्धा भगवंताकडे आकर्षित झाली, खेचली गेली तिकडं. असं लक्ष्मीच्या सुद्धा चित्ताला आपल्याकडं खेचून घेणारा, लक्ष्मीला आपल्याकडं आकर्षित करून घेणारा, लक्ष्मीला आपल्याकडं ओढून घेणारा असं आहे. म्हणून त्याचं नाव काय आहे, श्रीहरी. म्हणून श्रीहरी. किंवा भगवंताचे जे अनेक अवतार झाले त्याच्यामध्ये एक श्रीहरी नावाचा अवतार आहे. जसं राम नावाचा एक अवतार आहे, कृष्ण नावाचा एक अवतार आहे, परशुराम नावाचा एक अवतार आहे, वामन नावाचा एक अवतार आहे. तसा श्रीहरी नावाचा एक काय आहे, अवतार आहे. तीही आपली कथा होऊन गेली. ज्यावेळेला चित्रकूट पर्वतावर त्या एका उपवनामध्ये तो गजेंद्र हत्ती राहत होता. एका सरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरता गेला. जलक्रीडा करत असताना पाय मगरीनं धरला. बरेच दिवस त्यांचं युद्ध चाललं, मगरीचं आणि त्या गजेंद्राचं. पण त्या मगरीची ताकद वाढत गेली, हत्तीची ताकद कमी होत गेली. आणि मग त्याला लक्षात आलं की आता आपल्याला या संकटातून तारणारा फक्त कोण आहे, देव आहे. आणि म्हणून त्या देव अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जो कोणी असेल त्यांनी मला यावं आणि मला सहाय्य करावं, माझा उद्धार करावा, अशा प्रकारची प्रार्थना केली. त्या हाकेला धावून भगवान ज्या रूपामध्ये आले ते रूप म्हणजे त्या रूपाचं नाव काय आहे, श्रीहरी. तेव्हा श्रीहरी म्हणतात. असं ए श्रीहरी, अगा ए श्रीहरी, अगा श्रीहरी. गरुडध्वजा, गरुडध्वजा म्हणजे ज्याच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह आहे अशा पांडुरंगा. पांडुरंगाची जी ध्वजा असते त्या ध्वजावर चिन्ह कोणाचं आहे, गरुडाचं चिन्ह आहे. वारकरी ज्यावेळेला दिंड्या नेतात, वारकऱ्यांचे जे दिंड्या असतात किंवा पांडुरंगाची जी पालखी असते, समोर पताके असतात आणि पताक्याच्या समोर गरुडटके असतात. गरुडटके, गरुडटके म्हणजे काय, ती एक ध्वजा असते अशी मोठी आणि त्याच्यावर गरुडाचं काय असतं, चित्र असतं, गरुडाचं चिन्ह असतं. असं ज्याच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह अंकित आहे
असा जो देव आहे, असा जो राजा आहे किंवा असा जो परमात्मा आहे त्याला म्हणतात गरुडध्वजा. अगा ये गरुडध्वजा, अगा सुंदरा सहस्रभुजा, पारमी तुझा काय वर्णू. अगा सुंदरा सहस्रभुजा. पांडुरंगा तू अतिशय सुंदर आहेस. अगा ये सुंदरा, सुंदर आहेस. किती सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. पण आता त्याचं सौंदर्याचं वगैरे जास्त वर्णन करायला आता आपल्याला आज अभंग संपवून घेऊ, जास्त नाही लांबवायचं आज. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी. सुंदर ते ध्यान बैसले मांडीवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. किती प्रमाण आहेत, किती भरपूर प्रमाण आहेत. सुंदर सुंदर सुंदर, इतका सुंदर आहे की राजस सुकुमार. खूपच खूपच सुंदर आहे. सुंदर बरवा, राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा. बाई असा अति सुंदर. अगा सुंदरा सहस्रभुजा. पांडुरंगाचं वर्णन करत असताना कान्होबा काय वर्णन करतात? सहस्रभुजा. भुजा म्हणजे काय? हात. भुजा म्हणजे हात. आणि सहस्र म्हणजे हजार हात. हजार नाही, हजारो. हजारो हात आहेत देवाला. हां, हजारो. हो, काय अडचण काय आहे तुम्हाला हजारो म्हटलं तर? आपण आम्ही कधी ऐकलंच नाही तसं हजारो हात आहेत म्हणून. आहेत, अनंत हात आहे देवाला, अनंत. तसं भगवंताच्या हाताचं वर्णन करत असताना आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने वर्णन केलेलं आहे. कुठं 2 हाताचं वर्णन आहे, कुठं 4 हाताचं वर्णन आहे, कुठं 1000 हाताचं वर्णन आहे, कुठं अनंत हाताचं वर्णन आहे. पंढरपूरला आपण ज्या मूर्तीचं दर्शन घेतो तिथं किती हात आहेत? 2च हात आहेत. पण तोच ज्या वेळेला विष्णूच्या रूपात असतो त्यावेळेला किती हात आहेत? चतुर्भुज आहे. किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहन्ततैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. चतुर्भुजेन 4 हाताच्या रूपाने देवा तू माझ्या समोर प्रगट व्हावा अशी अर्जुनाने देवाला विनंती केलेली आहे. सशंखचक्रं सकिरीटकुंडलं सपीतवस्त्रं सरसीववीक्षणं सहारवक्षस्थल कौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. असं 4 हात आहेत देवाला. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे आणि एका हातामध्ये काय आहे? पद्म आहे. पंढरपूरला जो विटेवर उभा आहे तो 2 हाताचा आहे आणि तो 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे आणि एका हातामध्ये पद्म आहे. तिथं गदान चक्र नाही आहे. असे कुठं 2 हात आहेत, तर कुठं 4 हात आहेत, तर कुठं 1000 हात आहेत. 1000 हाताचंही देवाचं वर्णन आहे. सहस्रबाहो त्याच श्लोकात म्हटले पुढं. आता जो तो सहस्रबाहो, हे सहस्रबाहो तुला आता 1000 हात आहेत, तर ते हे रूप मला नाही आवडत. मग चतुर्भुजाचं ते अतिशय गोजीर सगुण रूप ते धारण कर ना, असं अर्जुन म्हणतोय. म्हणजे असं देवाला 1000 हात आहेत. काही ठिकाणी अनंत हाताचं वर्णन केलंय. म्हणजे हजार जरी म्हटलं तरी मर्यादा आली ना. पण आनंद म्हटल्यानंतर काही नाही, मर्यादाच नाही, कसलीच मर्यादा नाही, कसलीच मर्यादा नाही. गीतेमध्येच पहा, गीतेमध्ये सहस्रबाहू म्हटलंय, चतुर्भुज म्हटलंय. आणि गीतेमध्येच ज्या वेळेला अर्जुनाने देवाचं ते विश्वरूप पाहिलं, देवाला अर्जुनाला ज्यावेळेला ते विश्वरूप दिसलं आणि तो वर्णन करायला लागला, त्यावेळेला हाताचं ज्यावेळेला अर्जुन वर्णन करतो
अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम. अनेक बाहू, किती हात आहेत? अनेक. अनेक म्हणजे किती? हजार का? हजार हे अनेक आहेत, पण अनेक म्हणजे हजार नाही. हजार अनेक आहेत, पण हजार म्हणजे अनेक म्हणजे अनेक म्हणजे हजार नाही. 2000 हे अनेकच आहेत, 10,000 हे अनेकच आहेत, 1 करोड हे अनेकच आहेत, 10 करोड सुद्धा काय आहेत? अनेकच आहेत. म्हणून अनेक म्हणजे किती, त्याला ती मर्यादाच नाही. त्यालाच अनंत म्हणतात, त्यालाच अनेक म्हणतात. अनेक बाहू असं वर्णन आहे. 2 हाताचं वर्णन आहे, 4 हाताचं वर्णन आहे, 1000 हाताचं वर्णन आहे, अनंत हाताचं वर्णन आहे. पांडुरंगाचं वर्णन करत असताना त्या आरती, पांडुरंगाच्या आरतीमध्ये वर्णन केलंय. आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा. आरती अनंत भुजा, आरती अनंत भुजा. पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगाची आरती करत असताना की अनंत भुजा. ज्याला भुजा काय आहेत? अनंत अशा प्रकारच्या आहेत. पांडुरंगाला अनंत हात आहेत असं वर्णन आहे. हाताचं वर्णन वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला दिसून येतं. अजून एका प्रकाराने हाताचं वर्णन केलेलं आहे गीतेमध्येच. सर्वतः पाणी पादम तत् सर्वतोक्षी शिवमुखम. पुढचं जाऊ द्या. सर्वतः पाणी, पाणी शब्दाचा अर्थ काय? हात. सर्वतः पाणी, सर्व बाजूने त्याला हात आहेत. आपल्याला कसे 2 हात आहेत आणि ती 2 बाजूला आहेत. पुढून हात आहे का आपल्याला? या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे. पुढं हात आहे का? नाही. मागं हात आहे का? नाही. असं या बाजूला आहे का? नाही. या बाजूला आहे का? नाही. इकडच्या बाजूला, मागच्या बाजूला आहे का? नाही. फक्त या बाजूला एक आणि या बाजूला एक, असे 2 हात आहेत आपल्याला. देवाला सगळ्याच बाजूला हात आहेत. वरून हात, खालून हात, सगळ्या बाजूला हात आहेत देवाला. सर्वतः पाणीपादम. या ठिकाणी मात्र कान्होबाई म्हणतात सहस्रभुजा. अगा सुंदरा सहस्रभुजा, पारमी तुझा काय वर्णू. हे पांडुरंगा, तू सहस्रभुजा आहेस, तुझा पार मी कसं काय वर्णन करू शकेल? माझी बुद्धी अल्प आहे. आणि तुझा पार वर्णन तरी कसा करता येईल? पार शेवट. देव कुठं संपतो? सांगता येईल कुठं संपतो देव? देवाचा पार कधी होतो, संपतो सांगता येतं? नाही सांगत. कोण सांगेल? तो संपतच नाही कुठं. तर त्याला पारच नाही तर त्याचा पार कोणाला सांगता येईल? त्याचा पार असेल तर त्याला त्याचा पार सांगता येईल ना. त्याला काय नाही? पारच नाही. का हो? तुम्ही सोडली का? सोडली? कधी कधी सोडली? अहो तुम्ही सोडली का? सोडली, पण कधी सोडली? नाही सांगता येत. का नाही सांगता येत? मग अजून चालू आहे का? चालू आहे अजून? नाही. मग कधी सोडली सांगा ना. सांगता नाही येत. का नाही सांगता येत? सोडली का म्हणजे काय सोडली का? लाज नाही म्हणलं मी. मी म्हणलं दारू सोडली का? काय दारू सोडली? सोडली का नाही? नाही सोडली. मग चालू आहे अजून? नाही चालू. मग कधी सोडली? नाही सांगता नाही येत कधी सोडली ती. का नाही सांगता येत? अहो जर ती अगोदर पित असतील तर सांगता येईल ना. सोडावी कधी लागते? जे पित असतात, ज्यांना पिण्याची सवय आहे, दररोज जे पितात, ज्यांना पिल्याशिवाय जमतच नाही, मग ते सोडू शकतात, त्यांना सोडता येते. आता जो कधी पितच नाही त्यानं कसं काय सोडायची? त्याला सोडता नाही येत. आणि जर सोडलीच नाही तर मग मी विचारलं कधी सोडली, काय सांगता येईल? कधी सोडली तुम्हाला सांगता येतं का? आता तुम्ही कधी सोडली हो? का नाही सांगता येत? सांगता का नाही येत? कारण सोडलीच नाही. ज्यानं सोडली त्याची सांगता येईल कधी सोडली ती. काय ज्यानं सोडलेली आहे त्याची कधी सोडली ती सांगता येईल.
कशी सोडली ते सांगता येईल, का सोडली ते सगळं त्याचं सगळं सांगता येईल, सगळ्या बाजूने त्याचं चिंतन करता येईल. आपण ज्यांनी पितच नव्हते, ज्यांनी मग सोडायचाच प्रश्न नाही, मग तो सोडायचाच प्रश्न नाही तर मग ती काय सांगतील कधी सोडली ते? कोणाला सांगता येईल कधी सोडली ते? तसं देवाचा पार अमक्या ठिकाणी होतो, देव इथं संपतो, हे कोणाला सांगता येईल? ज्याने तो शेवट पाहिला तिथं. मग तिथं देवाचा शेवट व्हायला पाहिजे ना. पण देवाचा शेवट कधी होतच नाही ना. देव कुठं नाही, कुठंही गेलं तर देव आहेच. त्याच्यामुळं देव अमक्या ठिकाणी संपला, आता इथून पुढं देवाचं देव नाही आता, असं कोणी पाहिलं का? आणि कोण वर्णन करेल मग त्याचं? मग कान्होबा म्हणतात, तुझा पार मी कसं काय वर्णन करीन? येईल मला वर्णन करता? नाही. पार मी तुझा काय वर्णू, मी असमर्थ आहे तुझं वर्णन करण्याकरता. अगांब ऋषी परंपरा निरारंभा निर्विकारा, अगा गोवर्धन धरणीधरा, अगा माहेरा दिनाचिया, अगा अंब ऋषी परंपरा. आज एकादशी आहे बरं, एकादशीला आली कथा चांगली. अगा अंब ऋषी परंपरा. पांडुरंगाचं वर्णन करताना कान्होबा म्हणतात अंब ऋषी परंपरा. परंपरा कोणाची परंपरा? अंब ऋषीची परंपरा. अंब ऋषी कोण आहे? कोण? देवाचा भक्त आहे, एक राजा आहे, इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेला एक राजा आहे, महान भगवत भक्त, चक्रवर्ती राजा. पण चक्रवर्ती राजा असून सुद्धा या अंबरीष राजानी देवाच्या ठिकाणी आपली सगळे इंद्रिय समर्पण केलेले होते, आपलं सर्वस्व त्यांनी देवाला समर्पण केलेलं होतं. काय योग्यता असेल त्या अंबरीष राजाची तुम्ही ध्यानात घ्या. या अंबरीष राजाने एक वेळेला अश्वमेध यज्ञाचं करण्याचं ठरवलं होतं. तसं प्रभू रामचंद्राने अश्वमेध यज्ञ केला. मग त्या अश्वमेध यज्ञाकरता घोडा सोडावा लागतो, यज्ञाचा घोडा, आणि तो श्यामकर्ण असावा लागतो. श्यामकर्ण घोडा सोडावा लागतो यज्ञासाठी. आणि श्यामकर्ण म्हणजे काय? श्याम म्हणजे काळा आणि कर्ण म्हणजे कान. ज्या घोड्याचे कर्ण म्हणजे कान काळे आहेत असा घोडा सोडावा लागतो. एक घोडा असा लागतो तो सोडण्याकरता. पूर्ण घोडा पांढरा, त्याच्या अंगावर इतकाही काळा डाग नसायला पाहिजे आणि फक्त कान काळे पाहिजेत. पूर्ण पांढरा आणि फक्त त्याचे कान काळे असा जो घोडा असतो त्याला काय म्हणतात? श्यामकर्ण म्हणतात. आणि अश्वमेध यज्ञाकरता असा घोडा पाहिजे असतो. अंबरीषाच्या मनात आलं आपण अश्वमेध यज्ञ करावा. मग अश्वमेध यज्ञाची तयारी झाली आणि आता घोडा लागतो. घोडा आणण्यासाठी अश्वशाळेमध्ये पाठवलं. बघा बघा आपल्या अश्वशाळेमध्ये घोडा आहे का म्हणून. श्यामकर्ण एखादा घोडा आहे का? अश्वशाळेमध्ये अगोदर एकही श्यामकर्ण घोडा नव्हता. पण अंबरीष राजाला अश्वमेध यज्ञ करायचा आहे आणि त्याच्याकरता श्यामकर्ण घोडा लागतो. भगवंताच्या कृपेनं एका रात्रीमध्ये अश्वशाळेमध्ये असणारे सगळे घोडे श्यामकर्ण झाले. काय भगवंताची कृपा असेल त्या अंबरीष राजावर. आणि ज्यावेळेला तो घोडा सोडला, ज्या ज्या नगरीमध्ये ज्या ज्या देशामध्ये तो घोडा जायचा, अश्वमेध यज्ञाचा घोडा आला म्हटल्यानंतर तिथले राजे सगळे युद्धाला सज्ज व्हायचे. पण अश्वमेध यज्ञाचा घोडा आहे, पण नेमका घोडा कोणाचा आहे असं ऐकल्याबरोबर नुसतं अंबरीष राजाचा घोडा म्हटल्याबरोबर सगळे राजे शरण यायचे. आणि ती भीती बाळगून नाही, भीतीनं शरण नव्हते येत.
मग अंबरीष राजा म्हणजे एक फार मोठा भगवत भक्त आहे, महात्मा आहे या भावनेतून. म्हणून अंबरीष राजाला अश्वमेध यज्ञ करण्याला आपली काही हरकत नाही अशा भावनेतून सगळे राजे शरण यायचे. एवढा अधिकाराचा असलेला हा अंबरीष राजा आणि एवढं त्याचं ऐश्वर्य असून, एवढा अधिकार असून भगवत भक्तीमध्ये आपले सगळे इंद्रिय त्यानं लावलेले होते. शरीराने देवाचीच सेवा करायचा, हाताने देवाचं भजन करायचा, स्वतः भगवंताची पूजा करून मंदिर स्वतः झाडायचा, डोळ्याने देवाचं रूप पाहायचं, कानाने देवाचेच गुण ऐकायचे. आपले सगळे इंद्रिय त्यानं भगवत भक्तीमध्ये लावलेले. डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकावे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई माझ्या विठोबाच्या पायी. हे आपले सगळे इंद्रिय तुकोबाबांनी जसे देवाकडे मागणी केलेली आहे तसे हे सगळे आपले इंद्रिय अंबरीषांनी भगवत भक्तीमध्ये लावलेले. असा हा भगवत भक्त. त्याच्या एकदम मनामध्ये आलं की आपण भगवंताला प्रसन्न करण्याकरता म्हणून साधन द्वादशीचं व्रत करावं. 1 वर्षाचं त्यांनी व्रत केलं, तसा संकल्प केला. आहे व्रत एकादशीचंच, पण त्याला नाव आहे साधन द्वादशी. एकादशी व्रत हे जे आहे, आज एकादशी आहे, एकादशी हे एक व्रत असं आहे की मनुष्य म्हणून जो जन्माला आलेला आहे तो प्रत्येकाने हे व्रत करायला पाहिजे. कोणीही असो, कोणीही असो, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या वर्णाचा, कोणत्या संप्रदायाचा, कोणत्याही देवाचा भक्त असो, त्यांनी एकादशी व्रत केलंच पाहिजे. वैष्णवानी तर केलंच पाहिजे, पण वैष्णव नाही, शैव आहे, शंकराचा भक्त आहे, त्यांनी सुद्धा एकादशी व्रत केलंच पाहिजे. गणपतीचा भक्त आहे, गणपत्य आहे, त्याने सुद्धा एकादशी व्रत केलंच पाहिजे. तो देवीचा भक्त आहे, शाक्त आहे, त्याने सुद्धा एकादशी व्रत केलंच पाहिजे. सूर्याचा भक्त आहे, सौर्य आहे, त्यानेही एकादशी व्रत. कोणत्याही देवतेचा भक्त असला तरी एकादशी व्रत हे आताच्या भाषेत, इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, कंपल्सरी आहे. जसं मुलांनी शाळेत ॲडमिशन घेतलं का, तर ते कॉलेजला गेल्याच्या नंतर, म्हणजे महाविद्यालयात गेल्याच्या नंतर असे काही विषय त्यांना निवडून घेता येतात. नाही आपल्याला हा विषय नाही लागला, आपल्याला हा घ्यायचा. पण इंग्रजी हा एक विषय असा असतो, तुम्ही कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घ्या, तिथे इंग्रजी विषय त्यांना घ्यावाच लागतो. इंग्रजी ही कशी आहे, कंपल्सरी. तसं मंगळवार धरा, मंगळवाराचं व्रत करा न करा, कंपल्सरी नाही, तुमच्या इच्छेवर आहे. ज्यांना करायचं ते करू शकतात. शुक्रवार ज्यांना करायचं ते करू शकतात. सोमवारचं ज्यांना करायचं ते करू शकतात. ज्यांना नाही करायचं नाही करत. चतुर्थी ज्यांना करायची ते करतात, ज्यांना नाही करायची नाही करत. बाकीची जी सगळी व्रत आहेत ही कंपल्सरी नाहीत. पण एकादशी हे एक व्रत असं आहे की ते सगळ्यांनीच केलं पाहिजे, सगळ्यांनीच करावं. आणि या अंबरीषाने ठरवलं आपल्याला साधन द्वादशी व्रत करायचे. एकादशी व्रत कसं असतं, या एकादशी व्रताचा आरंभ दशमीपासून होत असतो. दशमी व्रताचा आरंभ दशमीपासून. हे 3 दिवसाचं व्रत असते एकादशी. म्हणजे आहे नाव एकादशी, पण आहेत 3 दिवस. दशमीपासून याची सुरुवात आहे. दशमीला एक भुक्त, फक्त दुपारी जेवण करायचं. आणि दुपारी जेवण करून संध्याकाळी पिक्चर पाहत बसायचं मोबाईलमध्ये, असं नाही त्याचा अर्थ.
दिंडीचा वगैरे समारंभ करायचा, भजन करायचं, नामस्मरण करायचं दशमीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान संध्या वगैरे सगळं करून भगवान महाविष्णूची पूजा करायची आणि संकल्प करायचा भगवंताच्या समोर एकादशी व्रताचा. दिवसभर उपवास करायचा, काही खायचं प्यायचं नाही यथाशक्ती. जर जमलं तर काहीच खाऊ नये, सहन होत असेल तर. नसेल तर मग दूध प्यावं, त्याच्यावर भागत नसेल तर फळ खावं. फळ खाऊ नाही जमत नसेल तर एखादी वाटी तूप प्यावं. तरी जमत नसेल तर मग फराळ करावा. एक वेळेला काय करावा? फराळ करावा. एक वेळेला नसेल फळ 3 टाईम खावं कच्चून, पण एकादशी व्रत करावंच. एकादशी व्रत हे केलंच पाहिजे. पण आता अंबरीशानं तर व्रत हे केलेलं होतं. एकादशीच्या दिवशी निराहार राहून द्वादशीच्या दिवशी पारणा करायची. एक वेळेला जेवण करायचं, 3 वेळेला जेवण करायचं नाही दररोजच्या प्रमाणे. असं हे एकादशी व्रत असतं. पण काय, एकादशीच्या दिवशी निराहार राहून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारणा करायची. पण पारणा कधी करायची याचा काही नियम नाही. एकादशी संपल्यानंतर दुसऱ्या दिवसाची जी तिथी आहे, मग ती द्वादशी असो किंवा त्रयोदशी असो, कधीही पारणा केली तरी चालते. असा जर नियम असेल तर या व्रताला एकादशी व्रत म्हणतात. याला काय म्हणतात? एकादशी व्रत म्हणतात. कारण कधी कधी कसं असतं, सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी त्या दिवशी समजली जाते, पण काही वेळाने ती तिथी संपून जाते, पुढं तिथी बदलते. पण मग पारणा करायला उशीर झाला तर त्रयोदशी लागते. समजा एकादशी आहे आणि एकादशीचं आज जर एकादशी असेल, काही वेळेला असं होतं की आज एकादशी संपून दे की द्वादशी लागते. मग आज लागलेली द्वादशी कधी कधी मग उद्याच्या सूर्योदय होऊन मग काही वेळापर्यंत द्वादशी राहते. काही 8, 9, 10 वाजेपर्यंत द्वादशी राहिली की पुन्हा 10 वाजता पुन्हा त्रयोदशी लागते. मग तुम्हाला पारणा करायची कधी? एकादशीचा तर तुम्ही पूर्ण व्रत केलं, एकादशीचा तुम्ही उपवास केला, पण एकादशीचा उपवास केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारणा करायची. पण तुम्हाला पारणा द्वादशीला करायची का त्रयोदशीला करायची? कारण दुसऱ्या दिवशी 2 तिथी आल्या. तुमचा जर नियम असेल नाही आपल्याला द्वादशीलाच पारणा करायची, म्हणजे द्वादशी तिथी संपण्याच्या अगोदर मग पारणा झालीच पाहिजे, असा जर नियम असेल तर याला म्हणतात साधन द्वादशी व्रत. याचं नाव काय आहे? साधन द्वादशी व्रत. आणि नाही वा, एकादशीचं व्रत संपलं की मग नंतरचा दिवस जो द्वादशी असो किंवा त्रयोदशी असो, कधी आम्हाला पारणा करायला काही हरकत नाही, याला म्हणतात एकादशी व्रत. याला काय म्हणतात? पारणा कधीही चालते असा नियम असेल तर मग एकादशी व्रत. आणि पारणा द्वादशी तिथी संपण्याच्या अगोदरच केली पाहिजे असा जर नियम असेल तर मग त्याला काय नाव येतं? साधन द्वादशी व्रत. आणि अंबरीश राजानं साधन द्वादशी व्रत केलं, 1 वर्षाचं व्रत. द्वादशी तिथी संपण्याच्या अगोदर राजा अंबरीश राजा पारणा करायचा. व्रत संपत आलं, वर्षातली शेवटची एकादशी, एकादशीचा उपवास धरला, रात्री जागरण केलं, द्वादशीचा दिवस उजेडला. पण सकाळी काही दिवस उगवल्याच्या नंतर, सूर्य उदय झाल्यानंतर काही वेळाने द्वादशी तिथी संपणार होती. आणि द्वादशी तिथी संपून त्रयोदशी तिथी सुरू होत होती. अंबरीश राजाचं साधन द्वादशीचं व्रत असल्यामुळं द्वादशी तिथी संपण्याच्या अगोदर राजाला पारणा करणं गरजेचं होतं. एकादशी संपले, जागरण झाले, स्नान वगैरे झालं, भगवान महाविष्णूची पूजा झाली, पारणा राजा करणार होता. तेवढ्यामध्ये अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषींचं आगमन झालं. आपल्या शिष्य परिवारासह शिष्यासह सगळे दुर्वास ऋषी अंबरीशाकडे आले.
अंबरीष राजाला किती आनंद झाला. आज आपली पारणा आहे, आपल्या व्रताची सांगता आहे, आणि या सांगतेला न आमंत्रण देता एखादा महात्मा जर येत असेल तर आपलं व्रत काय झालं, सफल झालं असं समजावं. दुर्वास ऋषी बरं एकटे नाही, अनेक हजारो शिष्यासह आलेले, आनंद झाला. यामुळे महाराज माझं आज एकादशी व्रत आहे, आज पारणा आहे, आज व्रताची सांगताय. आल्यानंतर अंबरीषानं त्यांचं स्वागत केलं, पण दुर्वासाने सांगितलं म्हणे, राजन अरे माझं थोडंसं आन्निक वगैरे राहिलेलं आहे, थोडंसं जातो गंगेवरती जातो, स्नान करतो, राहिलेलं ते आन्निक उरकतो आणि येतो. अंबरीष राजाने हात जोडले म्हणे, महाराज अमके आता ती वेळ नाही मला सांगता यायची नेमकी किती वाजण्याची ती वेळ होती. अमक्या वेळेपर्यंत द्वादशी तिथी आहे, तो माझं साधन द्वादशी व्रत आहे, त्या वेळेच्या आत मला पारणा करणं गरजेचं आहे. तुम्ही कृपया लवकर या, तुम्ही लवकर या. ठीक आहे म्हणे राजा, येतो. आणि जे दुर्वास ऋषी गेले शिष्यासह, आणि जे तिकडंच रमले, तिकडं गंगेमध्ये स्नान करताना अनेक वगैरे ओळखलं, तिथंच रमले. दुर्वास ऋषी काय आले नाही लवकर. इकडं व्रत ते द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली, काय करावं, ऋषी येत नाहीत. आपण पारणा करावी तर ऋषींचा अपमान होईल, त्यांना आपण आमंत्रित केलेलं जेवणासाठी. बरं पारणा नाही केली, ऋषींची वाट पाहत बसलो तर वर्षभर केलेलं व्रत सगळं वाया जाईल, काही उपयोग नाही होणार. वर्षभराचं व्रत करून काय उपयोग आहे मग. राजाला काही सुचेना. काही विद्वानांना विचारलं तर काय करू, धर्मसंकट आहे, दोन्हीकडून संकट आहे, काय करू, कोणाला काही सांगता येईना. शेवटी अंबरीष राजाने सांगितलं की मला असं वाटतंय दुर्वासांचा अपमान नाही झाला पाहिजे आणि माझी पारणाही झाली पाहिजे. याच्याकरता फक्त एक तुळशीचं पान पाण्यामध्ये बुडून फक्त ते तीर्थ घ्यावं आणि पारणा करावी. ते पाणी घेतलं असल्यामुळं पारणा होऊन जाईल, तुळशीचं पानाचं तीर्थ घेतल्यामुळे ती पारणा होऊन जाईल, आणि जेवण केलं असंही होणार नाही, मुळे ऋषीचाही अपमान नाही होणार. सगळ्यांना ते विद्वानांना पटलं. भगवंताचे चरण प्रक्षालन करून ते तीर्थ घेऊन त्या तुळशीपत्र बुडून ते तीर्थ अंबरीष राजाने घेतलं. अंबरीष राजाची पारणा झाली, मन शांत झालं, आपलं वर्षभराचं व्रत सफल झालं, याचा आनंद अंतःकरणामध्ये अंबरीषाचा होता. आणि तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी आल्याच्या नंतर दुर्वासांना असं वाटलं की आपल्याला येण्याकरता उशीर झाला आहे, द्वादशी तिथी संपून गेलेली आहे. राजा बहुतेक दुःखी झाला असेल, त्याचं व्रत मोडल्यामुळं, असं मनामध्ये त्यांचा विचार चालू होता. पाहिलं तर राजा खुश आहे. अरे अंबरीष, अरे तुझं साधन द्वादशीचं व्रत होतं, तुझा पारणा करायची वेळ होऊन गेली. ती म्हणे महाराज पारणा केली. पारणा केली म्हटल्याबरोबर दुर्वासांना एवढा क्रोध आला. काय समजलंस तू मला, किडामुंगी समजलंस, पशु समजलंस मला जेवणाकरता आमंत्रित करून मी येण्याच्या अगोदर तू जेवण केलंस. पारणा केली हे ऐकलं, पण पारणा कशी केली, काय केली, काही विचारलं नाही. दुर्वासांना तो क्रोध अनावर झाला. स्वतःला महान भगवत भक्त समजतोस, महाविष्णूचा भक्त समजतोस, या महात्म्याचा माझा अवमान करतोस, मी तुला शाप देतो. ज्या मुक्ती करता, ज्या मोक्षाकरता तू हे व्रत करतोस, तो मोक्ष तुला प्राप्त होणार नाही. तुला त्याच्याकरता अजून 10 गर्भवास घ्यावे लागतील, 10 जन्म घ्यावे लागतील. शाप देऊन टाकला. मुक्त व्हायचंय ना तुला, तू मुक्त होणार नाहीस. दुर्वासाने शाप दिला. तेवढ्यावर दुर्वासांचा क्रोध शांत नाही झाला. तोही शाप अंबरीष राजानं कुठलाही दोष नसताना हात जोडून तो स्वीकारला. पण तेवढ्यावर क्रोध शांत झाला नसल्यामुळं एक मस्तकातली एक जटा होते, त्याची एक अशी बट उपटली आणि त्याच्यातून एक कृत्या तयार केली आणि ती अंबरीष राजावर, त्याला अंबरीषाला नष्ट करण्याकरता म्हणून दुर्वासांनी सोडली. अंबरीष राजा हात जोडून उभा आहे.
भक्ताच्या रक्षणाकरता परमात्म्याने सुदर्शन ठेवलेलं असतं. ते सुदर्शन आलं, त्या कृत्येचा नाश केला आणि तेवढ्यावर थांबलं नाही. ती कृत्य ज्या दुर्वासाने सोडली ते सुदर्शन त्या दुर्वासाच्या पाठीमागं लागलं. आणि मग दुर्वास घाबरले, मग असं धोतर बितर खाऊन मग लागले पळायला. इंद्राकडे गेले. इंद्रानं पाहिलं काय सुदर्शन आले. मग सुदर्शनाचा प्रतिकार करण्याची ताकद इंद्रामध्ये कुठली? भगवान विष्णूचं सुदर्शन जर तुमच्या पाठीमागं लागला असेल तर मग इंद्रानेही आश्रय नाही दिला, कोणीच आश्रय देईना. त्रैलोक्यात फिरले, सगळ्या लोकांतरामध्ये गेले, पण दुर्वासांना कोणी आश्रय देईना. कितीतरी वर्षभर पळत होते. फिरून फिरून पळून शेवटी मग कुठे गेले? वैकुंठात गेले. की ज्याने हे सुदर्शन सोडलेलं आहे, वैकुंठपती वैकुंठ नायक असलेला भगवान विष्णू त्यांच्या पायाला लागले. भगवान माझा त्राहिमाम त्राहिमाम, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा, या सुदर्शनापासून माझं रक्षण करा. भगवंताने सांगितलं माझा नाविलाज आहे. हे जर मी सोडलं असतं, माझ्याकरता सोडलं असतं तर मी हे आवरून घेतलं असतं, पण हे माझ्याकरता नाही, हे माझ्या भक्ताकरता, अंबरीश राजाकरता हे आलेलं आहे तुमच्या पाठीमागं, तुम्हाला तिथं जावं लागेल. ठीक आहे म्हणे. मग त्यांच्याकडे जातो. मग तिथून भगवंताच्या सांगण्यावरून दुर्वास ऋषी कुठं आले? बार्शीला आले, अंबरीश राजाकडे. 1 वर्षाचा कालावधी झालेला होता. ज्या तिथीला दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडं जेवणाकरता आमंत्रित केले होते, जेवणाकरता आलेले होते, आणि अंबरीश राजा हात जोडून वाट पाहत उभा होता. आणि ज्या दिवशी ते सुदर्शन पाठीमागं लागलं तिथून ते पळत होते. सुदर्शन पाठीमागं होतं, ते वर्षभर फिरत होते. आणि ज्या वेळेला अंबरीश राजाकडं पुन्हा ज्या वेळेला शरण आले त्यावेळेला वर्ष होऊन गेलं होतं. वर्ष संपून 30 तिथी आलेली होती, द्वादशी तिथी. आणि तरी अंबरीश राजा हात जोडून अजून तिथंच दुर्वासांचं कधी जेवायला येतील हे वाट पाहत होता. दुर्वास आले, अंबरीशाला शरण गेले. म्हणे रक्ष रक्ष, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. अंबरीशाच्या पायाला लागायला लागले. अंबरीशाने पायाला लागू दिलं नाही, वरच्यावर उचलून धरलं, सुदर्शनाला शांत केलं. आणि मग दुर्वासांना घेऊन अंबरीश राजाने काय केले? मग पारणा केली, दुर्वासाबरोबर जेवण केलं. काय अंबरीश राजा, काय महात्मा आहे! असायला राजा आहे पण तो ऋषी आहे म्हणून अंब ऋषी, अंब ऋषी. आणि मग भगवंतानी अंबरीशाला दिलेले जे 10 जन्माचा जो शाप आहे, भगवंताने तो आपल्या स्वतःकडे घेतला. आणि स्वतःकडे घेऊन ती 10 जन्माची परंपरा, गर्भवासाची परंपरा स्वतः भगवंतानी भोगली. म्हणून अंब ऋषी परंपरा. किंवा अंब ऋषीचं रक्षण करून दुर्वासाने दिलेल्या शापातून आणि दुर्वासाने सोडलेल्या त्या कृत्येपासून अंबरीश राजाचं रक्षण करून अंबरीश राजाने चालवलेली जी भक्ती, जी उपासना, जे हे एकादशीचं व्रत, ही जी आराधना आहे, ही आराधना तशीच पुढं चालू ठेवणारा असा देव तू आहेस. म्हणून अंब ऋषी परंपरा. अगा ये अंब ऋषी परंपरा, निरालंबा निर्विकारा, अगा गोवर्धन धरणीधरा, अगा माहेरा दिनाचिया, अगा निरालंबा निर्विकारा. अगा निरालंबा, निरालंबा, आलंब म्हणजे आश्रय, आधार. निरालंब आश्रयरहित. परमात्मा आश्रयरहित आहे, त्याला कोणी आश्रय नाही. तो सगळ्या जगाला आश्रय आहे, तो सगळ्या जगाला आधार आहे, पण त्याला कोणी काही नाही, आधार नाही. आधार रहित आहे, आधार, त्याला कोणीच आधार नाही. सगळ्या जगाला तो आधार आहे, पण त्याला कोणीच आधार नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? निरालंबा. हे निरालंबा निर्विकारा,
विकाररहित. परमात्मा कसा आहे? विकाररहित. कसलाच विकार त्याच्या ठिकाणी नाही. तो जन्मत नाही, तो मरत नाही. हा विकार आहे ना. विकाराचे 3 प्रकार आहेत किंवा 6 प्रकार सांगितलेले शास्त्रामध्ये. अस्ति, जायते अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. जन्माचा एक विकार. आपल्या ठिकाणी हे 6 विकार आहेत. जगातली कुठलीही वस्तू असेल तर या प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी हे षड्विकार आहेत. एक जायते म्हणजे ती वस्तू जन्माला येते. आपण सुद्धा जन्माला आलो की नाही? शरीर जन्माला आलं की नाही? शरीर जन्माला येतं. जन्माला आलेलं शरीर मग त्याला आहे म्हणतात की नाही? आहे म्हणतात. जन्माला आल्याबरोबर जर रडायला लागलं तर आहे म्हणतात. आहे मग आहे हा विकार आहे. अस्ति विकार म्हणतात त्याला. मग ते नंतर हळूहळू मातीचं दूध पिऊन ते मोठं व्हायला लागतं. नंतर अन्न खायला लागतं. मग हळूहळू ते मोठं होतं. याला वर्धते म्हणतात. याला काय म्हणतात? वर्धते. मोठं झालं, जवान होतं, प्रौढ होतं. विपरिणमते म्हणतात. 60-70 पर्यंत मग ते चांगलं राहतं. 60 वर्षापर्यंत. मग तिथून हळूहळू त्याची ताकद कमी व्हायला जाते. शरीरातलं बल कमी होतं. डोळ्यातली जी दृष्टी ती त्याची नजर कमी होत जाते. कानाला ऐकू यायला कमी होत जातं. सगळेच अवयव मग त्याची शक्ती काय होत जाते? कमी होत जाते. याला अपक्षीयते म्हणतात. अपक्षीयते. हळूहळू मग ते शक्ती क्षीण होत शरीरही क्षीण होत जातं आणि एक दिवशी मरून जातं. विनश्यती. असे षड्विकार आहेत. पण देवाच्या ठिकाणी आहे तो जन्मत नाही. जो जन्माला येतो त्याच्या ठिकाणी हे पुढचे विकार असतात. जो जन्मालाच येत नाही त्याच्या ठिकाणी कशाचे विकार? तो जन्मतच नाही. तो अजन्मा आहे. अजोपि सन् वे आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन्. तो अज आहे. अज. तो जन्मत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो जन्मतही नाही आणि तो मरतही नाही. तो अनादि आहे. अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मा यमव्ययः. तो अनादि आहे. तो जन्मत नाही. तो मरतही नष्टही होत नाही. आणि जन्मतच नसल्यामुळं आता जन्मलाच नाही तर त्याला काय कोणतं कसं काय वाढन? तो वाढलाच नाही तर कसा काय तरुण होईल? तरुणच नाही झालं तर कसं काय म्हातारा होईल? आणि म्हाताराच नाही झालं तर कसं काय मरेल? तो मरतच. म्हणून कोणताच विकार त्याच्या ठिकाणी नाही. कोणताही विकार त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून निर्विकारा. अगा ये निर्विकारा. अगा गोवर्धन धरणीधरा. अगा माहेरा दिनाची. अगा गोवर्धन धरणीधरा. कान्होबा म्हणतात, देवा तू गोकुळामध्ये असताना, गाई राखत असताना तो इंद्राचा यज्ञ बंद केला. आणि इंद्राचा यज्ञ बंद केला. इंद्र कोपला आणि संवर्धक मेघाला आज्ञा दिली. त्यांनी पाऊस पाडा आणि गोकुळाचा सगळा ठाव ठिकाणा नष्ट करून टाका. गोकुळीचा ठाव उरून येदी. तो संवर्धक मेघ आला. पाऊस सुरू झाला. सगळी लोक घाबरली. आणि मग तू काय केलं? गोवर्धन उचलला. आपल्या एका हातावर एका करंगळीवर गोवर्धन धरला आणि सगळ्या गोकुळवासियांचं संरक्षण केलं. गोवर्धन धरणी धरा. गोवर्धनाला धरणारा, धरणीला धरणारा. धरणी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीला ज्याने आपल्या मस्तकावर धारण केलं शेषाच्या रूपामध्ये, असा गोवर्धन धरणी धरा. अगा माहेरा दिनाचिया. अगा दिनाचिया माहेरा. अरे पांडुरंगा, जे तुझे भक्त आहेत, जे दीन आहेत, त्यांचं तू माहेर आहेस. माहेर म्हणजे तू त्यांचा मायबाप आहेस. त्यांच्याशिवाय तुला त्यांना कोण आहे? तूच त्यांचा आधार आहेस. असा दिनाचा माहेर असणारा देवा पांडुरंगा, अगा माहेरा दिनाचिया. अगा धर्मराया धर्मशिळा. अगा कृपा सिंधू कृपाळा. अगा प्रेमाचिया कल्लोळा. सकळ कळा प्रवीणा. अगा धर्मराया धर्मशिळा. हे देवा,
धर्मराया, तो धर्माचा धर्म राजा आहेस तू, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. यत्र यत्र धर्मः तत्र तत्र कृष्णः, यत्र यत्र कृष्णः तत्र तत्र विजयः. जिथं धर्म आहे तिथं कृष्ण आहे, आणि जिथं कृष्ण आहे तिथं काय आहे? विजय आहे. धर्म हे ते तुझं स्वरूप आहे. धर्म निर्माण तूच केला, धर्माला जीवनही तूच देतोस. लोकांना धर्माने वागायला शिकवतोस आणि स्वतःही धर्माने काय करतोस? वागतोस. धर्माने वागणं, धर्माने क्रिया करणं हे तुझं शील आहे, शील. म्हणून धर्मशिळा. अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाची या कल्लोळा. अगा कृपा सिंधू, देवा तू फार कृपाळू आहेस. सागरासारखी कृपा तुझ्या ठिकाणी, सागरासारखी. किती कृपाळू आहे तू, फारच कृपाळू आहे महाराज देव, फारच कृपाळू आहे. परमात्म्यासारखा कृपाळू जगामध्ये दुसरा कोणी नाही. म्हणून कृपा सिंधू आहेस, कृपाळ आहेस. कृपा सिंधू म्हणजे कृपा तुझ्या ठिकाणी आहे आणि तू कृपा करतो सुद्धा, म्हणून कृपाळा. कृपा करणारा तो कृपाळ, आणि कृपा ज्याच्या ठिकाणी तो कृपा सिंधू. नाही लक्षात आलं? हां, हो. एखादा दाता, दाता कोण असतो? भिकारी. ज्याच्याजवळ काहीच नाही, धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी, तो दाता होऊ शकतो का? नाही. मग कोण होऊ शकतो दाता? दाता ज्याच्याकडं काय आहे? भरपूर आहे, ज्याच्याकडं धन भरपूर आहे, सगळं मुबलक, सगळ्याच गोष्टी ज्याच्याकडे आहेत, तो दाता होऊ शकतो. होऊ शकतो म्हणजे जो समृद्ध आहे तोच दाता होऊ शकतो. ज्याच्याकडं धन भरपूर आहे तो धनाचं दान देऊ शकतो. ज्याच्याकडं अन्न भरपूर आहे तो अन्नाचं दान देऊ शकतो. तसं ज्याच्याकडं कृपा भरपूर आहे तो कृपा सिंधू आहे. ज्याच्याकडं धन भरपूर आहे, अन्न भरपूर आहे, ते दान देतातच असं नाही. काही नाही देत, काही देतात. पण तुझ्याजवळ भरपूर कृपा आहेही आणि तू कृपेचं दान देतोही, तू कृपा करतोही, म्हणून कृपाळा. तुझ्याजवळ कृपा आहे म्हणून कृपा सिंधू, आणि तू कृपा करतो म्हणून कृपाळा. अगा प्रेमाची या कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. अगा प्रेमाची या कल्लोळा. प्रेम आनंद. प्रेम म्हणजेच काय आहे? आनंद आहे. आनंद वेगळा आणि प्रेम वेगळं नाही. प्रेम म्हणजेच आनंद आहे, आणि त्या आनंदाची, त्या प्रेमाची एक लाट म्हणजे तू आहेस. परमात्म्याचं स्वरूप म्हणजेच प्रेम, आणि परमात्म्याचं स्वरूप म्हणजेच आनंद. हे काही वेगळं नाही, सगळं एकच आहे, पण ते व्यापक आहे. पण विटेवर असलेलं ते तुझं जे स्वरूप आहे ते तेच आहे, पण त्याच्यातली एक काय, एक लाट आहे, एक कल्लोळ आहे. अगा प्रेमाची या कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. आणि सगळ्या कलेमध्ये तू काय आहेस? प्रवीण अशा प्रकारचा आहेस. अगा चतुरा सुजाना, मधुरा गिरा सुलक्षणा, अगा उदारा सुरमर्दना, राखे शरण तुकया बंधू. अगा चतुरा सुजाना, देवा तू फार चतुर आहेस, तू चतुर आहेस. सुजाना, तू चांगल्या प्रकारचा जाणणार आहेस, म्हणजे ज्ञानी आहेस. मधुरा गिरा, मधुर म्हणजे गोड, चांगली. गिरा म्हणजे शब्द. तुझी वाणी सुद्धा कशी आहे? अतिशय गोड आहे. तुझी वाणी गोड आहे. वेद तुझी वाणी आहे, गीता तुझी वाणी आहे, किती गोड आहे. सुलक्षणा, अतिशय चांगल्या लक्षणाने युक्त असणाऱ्या देवा. अगा उदारा सुरमर्दना, अगा उदारा
तू उदार आहेस, उदार. बाप बाप, देव किती उदार आहे. ज्ञानोबाबांनी त्याच्या औदार्याचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणशी पात्र पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे तिथली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देवा, तुझा उदारपणा हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र. आपण जरी उदार असलो तरी आपला उदारपणा स्वतंत्र नाही. आपल्याला खूप द्यावं वाटते पंगत, पण खिशातच काय नाही. काय देऊ शकतो आपण? दमडी नाही काही खिशात. काय देऊ शकतो आपण दुसऱ्याला? स्वतःलाच खर्च आहे नाही काही. म्हणजे आपलं औदार्य हे काय नाही, स्वतंत्र नाही. आपलं औदार्य कसं आहे, परतंत्र आहे. पण तुझं स्वतंत्र आहे. देताना म्हणशी पात्र पात्र. देताना कोणाला द्यावं आणि कोणाला नाही द्यावं याचा विचार तू करत नाहीस. पात्र आणि अपात्र याचा विचार तू करत नाहीस. आपल्याला तसं नाही. आपल्याला पात्र आणि अपात्राचा काय करावा लागतो, विचार करावा लागतो. कोणालाही नाही देता येत आपल्याला. ज्याला द्यायचं त्यालाच द्यावं. जो देण्याला योग्य नाही, जो अपात्र आहे, पात्र नाही देण्याला, त्याला देऊ नये, नाही तर दोष लागतो. दान द्यायचं असेल तरी दान सुद्धा कोणालाही नाही देता येत. पात्र पाहून दान करावं लागतं, पात्र पाहून. आणि पात्र पाहून दान नाही केलं तर दान देऊन नरकात जावं लागतं. पात्र आणि अपात्रतेचा विचार आपल्या करता येत, त्याच्या करता नाही. तो कोणालाही देऊ शकतो. पात्र असेल तरी देऊ शकतो आणि अपात्र असेल तरीही देऊ शकतो. म्हणून त्याचं औदार्य कसं आहे, स्वतंत्र आहे, स्वतंत्र. आपल्याला तसं नाही. कोणाला दान करता येत नाही. द्रव्य दान करायचं असेल तर कोणाला नाही दान करता येत. भूमी दान करायची असेल कोणालाही नाही दान करता येत. वस्त्रदान करायचं असेल कोणालाही नाही दान करता येत. फक्त अन्नदान एवढं यावं, सगळ्याला द्यावा. सर्वभूती द्यावे अन्न. अन्न आपण कोणालाही देऊ शकतो. पण बाकीच्या गोष्टी जर दान करायच्या असतील तर मग त्याला पात्र पाहावं लागतं. पात्र म्हणजे पत्रवाळी नाही. ज्याला द्यायचं तो व्यक्ती पाहावा लागतो, तो योग्य आहे की नाही, तो अयोग्य आहे का अयोग्य याचा विचार करावा लागतो आपल्याला. नाही तर आपण द्यायचो त्याला पैसे आणि तो लगेच देशीच्या दुकानात घुसायचा. काय उपयोग नाही. तोही नरकात जाईल आणि त्याला ज्यांनी पैसे दिले तोही नरकात जाईल. पात्र आणि अपात्रतेचा विचार आपल्या करतायत, देवा करता नाही. म्हणून म्हणतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. बाप उदार देव परिमित, याचक स्वेच्छा सदोदित. बाप म्हणतात ना, काय देव उदार आहे, अपरिमित उदार. ज्याला काय नाही, मर्यादाच नाहीत का देव उदार आहे. एवढा देव उदार आहे. असा उदार असणारा देव. आगा उदारा असुर मर्दना. असुरांना नष्ट करणाऱ्या देवा. देवा, हे पांडुरंगा, वैकुंठ नायका, हे वसुदेव देवकी नंदना. आतापर्यंत ही सगळी स्तुती केली आणि आता शेवटी म्हणतात कान्होबाराय, देवा मी तुला शरण आलोय. शरण आहे मी तुला शरण आलोय. बाकीचा मी सगळा आता विचार सोडलाय. केवळ मी तुझ्याकडे आता धाव घेतलेली आहे. तर तू आता काय कर मला. तू कोण? मी तुकया बंधू, मी तुकाराम महाराजांचा बंधू असलेला मी कान्होबा शरण. आता फक्त तुम्ही एक काम करा, काय राखे, माझं काय करा, रक्षण करा. मला राखा, मला संरक्षण द्या, माझा सांभाळ करा. राखे शरण तुकया बंधू. असं कान्होबाराय स्तुती करून शेवटी शरण जाऊन देवाला काय करतात, आपल्याला सांभाळण्याविषयीची, आपल्या रक्षणाविषयीची प्रार्थना करतात, मागणी करतात. आणि ती कोणाकडे करतात? अगाये देवकी नंदना, वसुदेव देवकी नंदना, अगाये गोपिका रमणा, अगा बळीबंधा वामना, अगा निधाना गुणनिधी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.